या सगळ्या कार्यकर्त्यांनी खरं तर अतिशय प्रामाणिकपणे याच्यावरती लक्ष देऊन हे काम चालू असताना ठेकेदाराचे लोक पाणी मारतात की नाही मारतात ते त्यांचं काम त्यांचं करणार आहेत, पण आम्ही सर्वांनी या ठिकाणी वेळोवेळी येऊन या कामावरती पाणी कालही मारत होतो, आजही आणि उद्याही मारणार आहोत. फायदा बघण्याचा उद्देश कोणाचाच असणार आहे, पण इतकी मोठी वास्तू 2 जून 1957ला या ठिकाणी बौद्ध धम्माची दीक्षा झाली, तिला 69 वर्ष होत आहेत आणि अशा ऐतिहासिक ठिकाणी हे स्मारक होते हे देखील आमच्या दृष्टिकोन फार महत्त्वाचं आहे. आणि म्हणून या सकारात्मक दृष्टिकोनातून लोळेकर नागरिकांनी देखील याकडे पाहावं. बाजूला हॉस्पिटल आहे, हे हॉस्पिटल देखील तितक्याच दर्जेदार सुविधा नागरिकांना मिळतील याकरता देखील लोळेकर नागरिकांनी याच्यामध्ये लक्ष दिलं पाहिजे. आणि माझी अशी मागणी आहे की हे जे हॉस्पिटल आहे हे महाराष्ट्र शासनाच्या आरोग्य विभागाकडं वर्ग केलेलं आहे. नगरपालिका किंवा लोह्यातील नागरिकांचा याच्याशी काही संबंध नाही. आणि म्हणून माझी अशी आपल्या मार्फत मागणी आहे की या हॉस्पिटलला लोहा शहरातल्या स्थानिक लोकांची एक कार्यकारी समिती असली पाहिजे. आणि ही मागणी मी आज या ठिकाणी करतोय. सर्व राजकीय पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी विनंती करतो की या मागणीला आपण पाठिंबा देऊन या रुग्णालयाची देखील एक समिती नेमावी अशी आपल्या मार्फत सगळ्यांना संदेश देतो. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, छत्रपती शिवाजी महाराजांचा, क्रांतीवीर महात्मा ज्योतिबा फुल्यांचा, छत्रपती शाहू महाराजांचा, लोकशाहीर अण्णाभाऊ साठेंचा, तथागत भगवान गौतम बुद्धांचा. मावळ तालुक्यातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी मावळ वार्ताच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन बटन दाबायला विसरू नका. तसेच फेसबुक पेजला फॉलो करा. धन्यवाद.